मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आपण एका समाजामध्ये वावरत असताना, एका समाजामध्ये राहत असताना आपणही त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतूने काम करणारे अनेक लोक आपण बघितलेलं आहे. आजकाल आपण सगळेजण स्वार्थी झालेलो आहोत. आपल्या स्वतःचा आणि आपल्या मुलाबाळांचा विचार करण्यावरच आपण मग्न झालेलो आहोत. पण समाजामध्ये आजही असे काही लोक आहेत जे समाजाचा विचार करतात, समाजाचा जीत कशामध्ये आहे, समाजाचं चांगलं कशामध्ये आहे आणि त्यांचं चांगलं कसं होईल, कमी पैशामध्ये त्यांना चांगली चांगली सेवा कशी मिळेल या हेतूने काम करणारे पण अनेक डॉक्टर्स आपण बघत आहोत. आज मी आलेली आहे संजीवनी डे केअर या क्लिनिकमध्ये. संजीवनी डे केअर या क्लिनिकमध्ये आणि आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर अवध द्विवेदी सर. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगू इच्छिते की अभिनंदन या शैक्षणिक बहुउद्देशीय संस्थेमध्ये ते सचिव म्हणून कार्यरत आहेत. ही संस्था नेमकी कशासाठी कार्य करते आहे, कशा प्रकारे त्यांना लोकांना सेवा द्यायची आहे, कमी पैशामध्ये अल्प दरामध्ये कशा प्रकारे चांगली सेवा मिळेल यासाठी त्यांनी काय तयारी केलेली आहे, काय करीत आहेत, हे सगळे प्रश्न आज आपण त्यांना विचारणारच आहोत. पण त्यापूर्वी आपण डॉक्टर अवध द्विवेदी सरांचं आपल्या GM न्यूज मध्ये स्वागत करूयात. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चर्चेमध्ये. मैं डॉक्टर अवध कुमार द्विवेदी, डायरेक्टर अभिनंदन बहुउद्देशीय शैक्षणिक सामाजिक संस्था. जी सर, आतापर्यंत आपण इथे या संस्थेशी पण जोडलेला आहात आणि संजीवनी डे केअर हे आपलं क्लिनिक सुद्धा आहे. मला सर्वात आधी आपल्या क्लिनिक बद्दल माहिती हवी आहे की संजीवनी या डे केअर क्लिनिक मध्ये आपण कशा प्रकारे सेवा देत आहात, काय करीत आहात आणि कशा प्रकारे आपण इथे सुरुवात केलेली आहे, काय सांगाल? जैसे कि हमारे अभिनंदन बहुउद्देशीय शैक्षणिक सामाजिक संस्था जो लगभग 5-6 सालों से नागपुर में काम कर रही है जी. जैसे कि कोविड के समय भी हमारी संस्था कंटिन्यू लोगों का सोशल वर्क करती आ रही है. Yes.
जैसे कि एक ज़माना था जब 2019 और 20 में कोविड आया था, उस टाइम पे लोगों को ये महामारी इतना ज़्यादा सताई थी कि लोगों को इलाज के लिए हॉस्पिटल बहुत कम पड़ गए थे। बिल्कुल यहाँ तक कि लोग हॉस्पिटल की जगह होटलों में कोविड का इलाज कर रहे थे। जी। ऐसे कंडीशन पे हमारे आसपास के बहुत से लोग हैं जो नॉन रहते हैं, और पिछले 10 साल से मैं भी इस मेडिकल फील्ड में हूँ। तो इस फील्ड में लोग पूछते हैं कि सर कैसे करूं, क्या करूं। उस टाइम पे हमने बहुत से लोगों को घर पे ही क्वारंटाइन करके घर पे ही लोगों का इलाज किया कोविड के टाइम पे, क्योंकि बेड उस टाइम पे अवेलेबल थे नहीं, बिल्कुल। और बेड अवेलेबल नहीं थे तो लोगों का इलाज कैसे किया जाए। तो फिर हमने हमारी संस्था में ही जो है कुछ लोगों ने दान दिया, और कुछ लोगों ने जैसे कि हमारे संस्था में पैसे वगैरह डोनेट किया, जिससे हमने ऑक्सीजन कंसंट्रेटर मशीन खरीदा, बाईपैप मशीन खरीदा, और कुछ बेड लिया, क्योंकि सिंपल बेड में साधारण पेशेंट को तो रखा जा सकता है, क्योंकि लेकिन जो कोविड के समय में जो बीमारी आई थी वो बीमारी ही आई थी श्वास की बीमारी, छाती से रिलेटेड बीमारी थी, जिसमें कि फुफ्फुस में प्रॉब्लम होता था और सांस लेने में तकलीफ होती थी। और ऐसे पेशेंट को अपन सिंपल बेड पे नहीं रख सकते। तो ऐसे पेशेंट को हम लोग निःशुल्क बोलो या कुछ देने लायक थे लोग तो कुछ ऐसा मानधन संस्था में दे देते थे। तो उनको एक प्रॉप टॉप वाला बेड है जिसको फाउलर बेड बोलते हैं, वैसे बेड दे करके उनको ऑक्सीजन लगा करके लोगों का जिनका कि कोविड में स्कोर लगभग 18-19 रहता था, ऐसे पेशेंटों को हमने जो है घर पे मशीन लगा करके ऑक्सीजन लगा करके और इलाज दे करके लोगों को ठीक किया है। तो कोविड में भी हमने वैसे बहुत सारे पेशेंटों को ठीक किया। जी सर, खरंच कोरोना ही महामारी खूप भयंकर होती आणि अशामध्ये डॉक्टरांना आपण नेहमी परमेश्वराचा दर्जा देत आलेलो आहोत आणि खरंच डॉक्टरांनी खूप काही प्रयत्न केलेले आहेत। त्यातल्या त्यात आपली ही संस्था जी आहे अभिनंदन बहुद्देशीय संस्था, तिने पण खूप छान कार्य केलेलेच आहे। सर, मला या संस्थेबद्दल आणखीनही माहिती हवी आहे की या संस्थेमध्ये या क्लिनिक सोबतच तुम्ही काय काय ट्रीटमेंट लोकांना देत आहात, कुठल्या आजारांवरती आपण अल्प दरामध्ये इथे लोकांना सेवा देत आहात, काय सांगाल? जैसे कि इसके पहले हमारा अभिनंदन दवाखाना था आशीर्वाद नगर चौक में, वहाँ पे किसी कारणवश उसको बंद करना पड़ा, क्योंकि वहाँ पे हमारा जिस जगह पे रेंटेड जगह भी थी वो रेंटेड जगह भी मतलब सेल हो गई। इसके कारण अभी हमने रिसेंट में 2 महीना पहले यहाँ पे संजीवनी डे केयर दवाखाना डाला है, जिसमें डे केयर मतलब ऐसा है कि जो पेशेंट कि जिनको जैसे चिकनगुनिया हो गया, डेंगू हो गया, और LRTI मतलब लोअर रेस्पिरेटरी ट्रैक इन्फेक्शन, URTI अपर रेस्पिरेटरी ट्रैक इन्फेक्शन, जिसको अपने साधारण भाषा में सर्दी खांसी बुखार बोलते हैं। ऐसे पेशेंट ऐसे रहते हैं जिनको बहुत से लोगों को गले में थ्रोट का इंजेक्शन हो जाता है और सांस लेने में तकलीफ होती है, तो उसके लिए हॉस्पिटल के अलावा दूसरा पर्याय नहीं रहता है या और लेकिन है वो गरीब। अब ये हमारा जिस एरिया में संजीवनी डे केयर दवाखाना है, ये एक लोअर मिडिल क्लास एरिया है जहाँ पे बाहर के लोग और मजदूर लोग यहाँ पे रहते हैं। ऐसे लोगों को बड़े हॉस्पिटल में थोड़ा सा जो इलाज करना है वो थोड़ा कॉस्टली हो जाता है। ऐसे लोगों को हमारी संस्था सेवा कैसे दे सके, इस पे हम लोगों ने यहाँ के कुछ लोग पास के हैं जो मान्यवर लोग हैं, उनसे हमने डिस्कशन किया और लोगों ने हमको एक बोला कि ठीक है आप इस एरिया में करेंगे तो अच्छा रहेगा। इसलिए हमने फिर एरिया में एक संजीवनी डे केयर दवाखाना खोला और यहाँ पे जैसे कि डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया, टाइफाइड ऐसी बीमारी जो कि एक नॉर्मल लेवल तक तो ओपीडी बेसिस में ठीक किया जा सकता है, लेकिन कभी कभी ज़्यादा बढ़ने के कारण ये ऐसी बीमारियों को हॉस्पिटलाइज लगता है। और हॉस्पिटलाइज करने का मतलब एक दिन का कोई भी एक नॉर्मल खर्चा भी देखेंगे तो दवाई और हॉस्पिटल का, अगर डेंगू की भी बीमारी है और या साधारण बुखार का भी बीमारी है तो उसको कम से कम एक दिन का 5 से 6 हज़ार रुपये तो हॉस्पिटल में आता है, ये मिनिमम खर्चा है। तो ऐसे पेशेंट को जैसे कि हम 50 रुपये फीस में लोगों का यहाँ पे सर्दी खांसी जो साधारण जो ओपीडी बेसिस में इलाज किया जा सकता है, ऐसे पेशेंटों को हम लोग ओपीडी बेसिस में ही 50 रुपये में ही इंजेक्शन, गोली, दवाई जो भी है, इंजेक्शन भी लगा के देते हैं, 3-4 टाइम की दवाई भी फ्री देते हैं और फीस केवल 50 रुपये। तो ऐसे क्या है, लोगों को एक ऑटो से दूसरे हॉस्पिटल में जाने का जो किराया लगता है उससे कम इलाज में, कम पैसे में हम लोग यहीं पे इलाज करके देते हैं। सर, अगर एडमिट करने की नौबत पड़े, अगर वो टाइम आता है तो फिर कैसे हैंडल करते हैं आप वो सिचुएशन को? नहीं, जैसे बहुत से कोशिश ये रखती है कि हम लोग यहाँ पे ठीक करते हैं पेशेंट को, क्योंकि मैं भी बहुत सारे क्रिटिकल केयर फील्ड से जुड़ा हुआ हूँ, तो ज़्यादातर हम लोग यहाँ पे कोशिश करते हैं
कि पेशेंट को एडमिट ना करें, और एडमिट करने की ज़रूरत है तो कभी कभी कुछ पेशेंटों को इंजेक्शन लगते हैं जो सुबह शाम देना पड़ता है, तो वो हम यहाँ पे लगाते हैं। और बहुत ही ज़्यादा ऐसा लगता है तो फिर अपने हॉस्पिटल के लेटर हेड से हम लोग वो अदर हॉस्पिटलों में भी एकदम डिस्काउंट मिनिमल चार्जेस में वहाँ के हॉस्पिटल के डायरेक्टर लोगों से बात करते हैं, और मिनिमल चार्जेस में वहाँ पे भी हॉस्पिटलाइज करके भी उनको कम से कम इलाज, कोशिश यही रहती है कि कम से कम पैसे में इलाज हो। और सर यहाँ इस संस्था में आप क्या सुविधाएं दे रहे हो या फिर कौन सी मशीनरीज यहाँ पर है आपने यहाँ? साधारणतः तो अभी यहाँ पे डे केयर है, तो डे केयर में ज़्यादा मशीनरीज तो नहीं रख सकते, बट फिर भी कोशिश ये है कि प्राइमरी, जैसे कि कोई भी पेशेंट आया, जैसे कि एक COPD नाम की एक बीमारी है, अचानक दमा की बीमारी हो गई लोगों को, और घर पे दमा चालू हुआ, और यहाँ से अगर 5 किलोमीटर 6 किलोमीटर हॉस्पिटल है और ट्रैफिक है, ऐसे पेशेंट को कम से कम प्राइमरी स्टेज में हम लोग अपने हॉस्पिटल में उसको बचा सके, उसके लिए ऑक्सीजन की व्यवस्था किया है, ठीक है। और उनका वाइटल मॉनिटर के लिए स्टाफ रखा हुआ है, और क्रिटिकल स्टाफ रखा हुआ है, क्रिटिकल केयर जो में काम कर रहे ऐसे स्टाफ को रखा है कि एटलीस्ट पेशेंट को प्राइमरी स्टेज में यहाँ पे सेटल करके, और फिर गाड़ी ऑक्सीजन वाली बुला करके एम्बुलेंस पेशेंट को वहाँ तक पहुँचाया जाए। तो वहाँ तक पेशेंट सेफ पहुँच जाए, उसके लिए क्या करना है वो हम लोग यहाँ पे पहले प्राइमरी स्टेज में क्रिटिकल बीमारी को आपण स्टेबल करते हैं। जी सर, आता तुम्ही एवढं सगळं तयार केलेलं आहे, बाकीचे पण डॉक्टर्स मला वाटते इथे व्हिजिट करण्यासाठी येतात आणि जवळपास सगळ्याच आजारांवरती इथे ट्रीटमेंट होते आहे किंवा यापुढे पण होणार आहे अधिक छान प्रकारे। तर इतर कोणते डॉक्टर्स आहेत जे इथे व्हिजिट करण्यासाठी येतात किंवा आणखी ट्रीटमेंट करण्यासाठी येतात, काय सांगाल? देखो, जैसे कि अभी हम लोग यहाँ पे ये भी हमारा चल रहा है कि बहुत से लोगों को नशा मुक्ति से निजात दिलाया जाए। बहुत से लोग हैं जो दारू पीते हैं और मिडिल क्लास फैमिली के लोग हैं। अब ये लत ऐसी है कि लोगों को लग जाती है, अब लग जाती है तो वो लोग तो पीते हैं दारू, और उसको छुड़ाना थोड़ा सा मुश्किल हो जाता है। तो ऐसे पेशेंटों को काउंसलिंग करना, जैसे कि फैमिली को बैठ के, उनके आपस में झगड़े भी बहुत होते हैं, घर के भी बहुत सारे झगड़े होते हैं, तो उनको कोशिश यही रहती है कि उनको सबको बुला के फैमिली काउंसलिंग करके लोगों को ठीक करना। और उसके हिसाब से, जैसे कि हमारे यहाँ पे साइकोटोलॉजिस्ट, साइकेट्रिस्ट हैं हमारे पास, डॉक्टर बंजारी सर, उन्होंने भी हमको यहाँ पे आकर के सुविधा दिया है। और जैसे नीडफुल जो भी लगता है, जो भी सुपर फैसिलिटी लगता है, हम कोशिश यही करते हैं कि उनको बुला करके यहाँ पे यही कॉस्ट में 50-100 रुपये में ही उनको इलाज हो। और उसका ऊपर का जो कॉस्ट रहता है, पहले तो वो लोग लेते नहीं हैं, एक आधा बार कुछ रहा तो फिर देखते हैं, सब लोग आपस हमारी संस्था में मिल के सब चीज़ें प्रोवाइड करते हैं। सब चीज़ों की कोशिश यही करती है कि लोगों को कम से कम में इलाज हो। अभी हमारा एक चल रहा है प्लान कि एक सुपर फैसिलिटी क्लिनिक यहीं पे सामने हमारे एक सेंटर का प्लान चल रहा है, प्रोविजन रखा है कि कुछ दिन में सुपर फैसिलिटी क्लिनिक डालेंगे। तो उसमें भी जैसे कि हॉस्पिटल में उनकी फीस 500 रुपये है, कोई भी सुपर फैसिलिटी की फीस 400-500 रुपये स्टार्टिंग रहती है। तो उसका भी हम लोग सोच रहे हैं कि यहाँ पे 100-150 रुपये में उनका मैक्सिमम कम पैसे में उनका इलाज यहाँ पे किया जाए। तो संस्था हमारा उस पर भी काम कर रही है। एकाच छताखाली सगळ्यांना चांगल्या चांगल्या सुविधा कशा मिळतील आणि कमी पैशामध्ये लोकांना किंवा येथील आसपासच्या लोकांना कशा प्रकारे सुविधा मिळतील याच्यावरती तुमचा भर आहे। सर, जे तुम्ही प्लॅनिंग सांगितलेलं आहे की लवकरच तुमचं आणखी मोठं हॉस्पिटल बनवण्याचं स्वप्न आहे, पण त्याचबरोबर शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था असं पण का बरं म्हटलं गेलेलं, म्हणजे आणखीन पण काही स्टुडंट आपल्याला तयार करायचे आहेत का नागपूरमध्ये आणखीन ज्यांना एज्युकेशन घ्यायचं असेल असं काही? देखो, ये संस्था हमारी अभिनंदन बहुउद्देशीय शैक्षणिक सामाजिक संस्था है। शैक्षणिक में भी हमारा चल रहा है कि शैक्षणिक में क्षेत्र में भी हम काम करें। उसके लिए भी अभी हमारा प्रोविज़न ऐसा है कि पहले तो हम लोग सबसे ज़्यादा हेल्थ सेक्टर पे ध्यान दे रहे हैं, क्योंकि हेल्थ सेक्टर ही इतना ऐसा एक इम्पोर्टेंट सेक्टर है जिसमें कि लोगों को अगर जीवन दान और लोगों को आरोग्य अच्छा रहा तो आगे पढ़ाई भी कर पाएगा, आगे का बाकी चीज़ें भी हो पाएंगी। फिर भी हमारा चल रहा है कि हम एक जो गरीब लोग हैं बेचारे, और जो मिडिल क्लास फैमिली है जिनको मतलब बहुत ज़्यादा कॉस्ट दे करके पढ़ाई नहीं कर पा रहे हैं, ऐसे लोगों को भी हम लोग, कोशिश हमारी है कि शासन के द्वारा कुछ हमको सुविधाएं मिले, या शासन के द्वारा कुछ हमको ऐसा फंडिंग हो कि जिससे हम लोगों का सेवा कर सकें और लोगों को, गरीब लोगों को इलाज करें। हाँ, अभी योजनाएं चल रही हैं, बहुत सारी योजनाएं हैं। योजना में भी हम लोग, जैसे कि अभी हमारे ओपीडी में कोई भी पेशेंट आया, कैंसर का पेशेंट आया और उसका जो है इलाज करना है, और कैंसर के लिए आज की डेट में कीमोथेरेपी, रेडियोथेरेपी बहुत ज़्यादा कॉस्ट इफेक्टिव ट्रीटमेंट है। उसके लिए भी हम लोग, जैसे कि कुछ हॉस्पिटल्स हैं उनमें हम लोग ने बात किया है, और ऐसे 2-3 लोगों को हमने भेजा भी है
कि योजना में जो है उनका कीमो हो सके, योजना में उनका जैसे कि अभी आज की डेट में कैंसर वाले पेशेंट को इन्वेस्टिगेट करना ही बहुत बड़ा कॉस्ट ये रहता है। जैसे कि पेट स्कैन, आज पेट स्कैन करने जाओ तो लगभग 25,000 रुपये का होता है। खर्च आता है। तो योजना में हो गया तो उनका फ्री में हो जाता है। योजना में जैसे कि कीमोथेरेपी देना है तो कीमोथेरेपी आज एक साइकिल 1,50,000 रुपये में से नीचे नहीं होती। उनको योजना में हमने अपने बेटर से हम लोग बात करके लोगों को वहाँ पे भेज देते हैं। वैसे बहुत सारे हॉस्पिटल्स हैं जहाँ पे हमारा कांटेक्ट है और वहाँ पे अपन एकदम ना के बराबर बोले तो फ्री में ही कीमोथेरेपी आज हम लोग करवा रहे हैं। 2-3 पेशेंट हमारे यहाँ पे आए पिछले 2 महीने में, 1.5 महीने में हमारे पास पेशेंट लगभग 2-3 कीमो के आए भी। कैंसर के सीए जैसे फीमेलों में आज की डेट में सीए ब्रेस्ट, सीए ओरी बहुत ज़्यादा है। तो ऐसे 2 पेशेंट हैं जो सीए ब्रेस्ट के हैं और एक सीए ओरी का है। उसको हमने जो है एक हॉस्पिटल है वहाँ पे बहुत सारी गवर्नमेंट की योजनाएं हैं जिसमें कि उनसे बात करके अभी 2 लोगों का कीमो चल भी रहा है और अच्छा रिस्पांस भी मिल रहा है। वो लोग भी आकर के हमको बताते तो हमको भी खुशी होती है कि हमने अच्छी जगह भेजा और अच्छा काम हो रहा है, कम पैसे में उनका इलाज हो रहा है। जी बिलकुल सर, यावेळेस अनेक दर्शक आपल्याला जीएम न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत, ज्या या परिसरातील पण काही लोक बघत आहेत, नागपूरमधील जनता बघते आहे। काय संदेश द्याल तुम्ही येथील लोकांना या संस्थेबद्दल, या क्लिनिकबद्दल? आणखीन काय मेसेज द्याल, काय मार्गदर्शन कराल? देखो सर्वप्रथम अभी हम यही देखेंगे कि सबका जो जीवन है वो आरोग्यमय रहे और आगे जा कर के सब लोग अपने स्वास्थ्य का ध्यान रखें। और जैसे कि हमारी संस्था यहाँ पे खरबी चौक में अपना खरबी चौक से अपन आते हैं गरीब नवाज चौक और यहाँ पे एक श्री राम चौक है, वहाँ पे हमारा क्लिनिक है। जितना हो सकता है कोशिश मेरी यही है कि लोगों को आरोग्य देने की कोशिश करेंगे और आरोग्य देने के लिए क्या कर सकते लोगों को और आरोग्य या चिकित्सा कैसे एकदम सहज हो सके, कैसे सिंपल हो सके, उसके लिए हमारी संस्था आगे काम करेगी। बिलकुल, नक्कीच। खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल आणि आमच्या जीएम न्यूजला तुम्ही तुमच्या संस्थेबद्दल आणि क्लिनिकबद्दल अमूल्य माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू। तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर अवध द्विवेदी सर। अभिनंदन ही शैक्षणिक बहुद्देशीय संस्था याबद्दल जर तुम्हाला आणखी माहिती लागत असेल, तुम्हाला काही माहिती विचारायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन टाईप करू शकता। खाली ॲड्रेस आणि नंबर सुद्धा मेन्शन केलेला आहे क्लिनिकचाही आणि संस्थेचाही। तरी सुद्धा तुम्हाला जर कुठली अडचण आली, कुठलाही जर आजार जर जाणवत असेल तर नक्कीच तुम्ही या संस्थेशी संपर्क साधावा आणि कमी पैशामध्ये चांगली चांगली कशी सेवा मिळेल याच्याकडे आपणही भर दिला पाहिजे आणि आपल्या नातेवाईकांना जर याची इच्छा असेल, जर त्यांना गरज असेल तर आपणही हा नंबर त्यांच्यापर्यंत पोहोचवा। जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मी आज आहे अभिनंदन सामाजिक आणि बहुउद्देशीय संस्था या संस्थेमध्ये मी आलेली आहे। एक इंटरव्ह्यू आपण घेतलेला आहे सरांचा आणि त्याच सोबत अधिक माहिती देण्यासाठी आता आपल्यासोबत उपस्थित आहेत प्राध्यापक रामजी कावळकर सर। आपण त्यांच्याशी काही विचारपूस अधिक करणार आहोत, आणखीन काही प्रश्नांची उत्तरे आपण त्यांना मागणार आहोत। तत्पूर्वी आपण सर्वात आधी सरांचं आपल्या जीएम न्यूज मध्ये स्वागत करूयात। सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। जसं की आता आपण या संस्थेशी जोडलेला आहात आणि अध्यक्ष या पदावरती आपण कार्यरत आहात। अभिनंदन बहुउद्देशीय संस्था या संस्थेचे अध्यक्ष सर आहेत। सर, या संस्थेविषयी आपण अधिक काय सांगाल? कधीपासून आपण या संस्थेशी जोडलेले आहात? या संस्थेविषयी तुम्हाला वाटणारी कळवळ किंवा वाटणारी तळमळ जी आहे ती आमच्यासोबत प्लीज शेअर करा। आम्ही 2018ला संस्थेची स्थापना केलेली आहे। आम्हाला सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे बरोबर, आम्ही संस्थापकच आहोत। संस्थापक अध्यक्ष आम्ही स्टीव एक फाउंडेशन तयार केलेलं आहे छान। आणि सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे विविध कार्यामध्ये आम्ही नेहमी अग्रेसर म्हणजे कामामध्ये होतोच, पण एक कुठल्या तरी एका संस्थेच्या माध्यमातून कार्य करायचं आणि समाजाला त्याचा कसा फायदा होईल या हेतूने आम्ही संस्थेची स्थापना केली। आणि मी एक प्राध्यापक राम कावडकर आणि आमच्या टीम मध्ये एवढा आनंद होईल असं सगळं पूर्ण टीम ही डॉक्टरच आहे हे सांगायला एक आवर्जून तुम्हाला सांगावंसं वाटेल। आणि त्या डॉक्टर टीमच्या माध्यमातून विविध उपक्रम आम्ही नेहमी राबवत असतो, जसं मोफत आरोग्य शिबिर असेल किंवा कुठल्या वृद्धाश्रमामध्ये नेहमी आम्ही शिबिराच्या माध्यमातून त्यांना ट्रीटमेंट देण्याचं काम असेल किंवा जसं गरीब लोक असेल त्यांना
कुठली तरी आम्ही मदत करण्याच्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून नेहमी करत जसं असतो. सर तुम्ही आता सांगितलेलं आहे की मंथली तुमचे विविध प्रकारे कॅम्प सुरू असतात, शिबिर सुरू असतात. या शिबिरांविषयी मला आणखी माहिती हवी आहे. कुठे आपले शिबिर असतात आणि कधी असतात त्याबद्दल, कारण आणखीन जनतेला त्याचा फायदा घेता येईल, आणखीन गरीब आणि गरजू लोकांना त्याचा फायदा घेता येईल. जसं काही लोकांना जर शिबिर कुठे घ्यायचं असेल तर आमच्या संस्थेचं तुम्हाला आम्ही माहिती देऊच. त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता. ज्या ठिकाणी स्लम एरिया आहे किंवा गरीब लोक आहेत त्या ठिकाणी ज्यांना उपचाराची कुठे महागडी ट्रीटमेंट जर परवडत नसेल अशा ठिकाणी आम्ही नेहमी मंथली शिबिर घेऊन मोफत त्यांचं आरोग्य तपासणी त्या माध्यमातून विविध तपासण्या केल्या जातात आणि औषधी पण वितरित केली जाते. आणि हा आमचा उपक्रम हा नेहमी दर महिन्याला वर्षभर आमचं चालू राहतो. बिलकुल. जसं कोविड होऊन गेलेलं आहे, खूप मोठी महामारी होऊन गेलेली आहे. या कोविडच्या काळामध्ये आपण काय काय कार्य केलेलं आहे, आपल्या संस्थेने आणखी काय काय केलेलं आहे गरीब आणि गरजू लोकांसाठी? कोविड ही महामारी ही राष्ट्रीय महामारी होती. बिलकुल. यामध्ये विविध लोकांना भरती करायला पेशंटला बेड मिळत नव्हते. त्यावेळी आमच्या संस्थेच्या माध्यमातून आमची जी डॉक्टरची टीम आहे त्या माध्यमातून घरी जाऊन त्यांना क्वारंटाईन करून त्यांना विविध उपचार करून त्यांना औषध देणं, ऑक्सिजन लावणं अशा प्रकारचे उपचार आम्ही कोरोना कालावधीमध्ये केलेले आहे. आणि डॉक्टरांनी स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून त्या पिरियडला कोणी बाहेर लोक घराच्या बाहेर निघत नव्हते, पण आमच्या डॉक्टर टीमनी संस्थेच्या माध्यमातून कमी खर्चामध्ये अल्प दरामध्ये उपचार करून लोकांचा जीव वाचवलेला. बिलकुल. सर आता थंडीचे दिवस येणार आहेत, हिवाळ्याला सुरुवात होणार आहे, अशामध्ये तुमची संस्था या वृद्ध लोकांसाठी आणखी काही कार्य करते आहे किंवा काही प्लॅनिंग आहे या वृद्ध लोकांसाठी, काय करीत असता? हो, आमच्या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी हिवाळ्याच्या कालावधीमध्ये प्रत्येक वृद्धाश्रमामध्ये किंवा जिथे कुठे आपल्याला आवश्यकता पडत असेल, जिथं आम्हाला काही रिक्वायरमेंट कोणाकडून जर आली असेल त्या ठिकाणी जाऊन त्यांना शाल, ब्लँकेट अशा विविध वस्तूचं जे त्यांना थंडीपासून बचाव करू शकतात अशा विविध वस्तू आम्ही संस्थेच्या माध्यमातून वाटप करतो. बिलकुल, नक्कीच. सर आता जसं आम्ही ऐकलेलं आहे की आपली जी संस्था आहे ती विविध कार्यांमध्ये अग्रेसर आहे, विविध कार्य आपण आपल्या हातून पार पाडत आहात आणि एक टीम आहे तुम्हा लोकांची, कारण एकट्याने काही करायचं म्हटलं तर शक्य नसते. आणि सर सपोर्ट हा जनतेचा असणं त्यासाठी फार आवश्यक असते. जर कुणाला या संस्थेशी जोडायचं असेल किंवा या लोकांची मदत झाली पाहिजे असं काही लोकांना वाटत असेल तर त्यासाठी काय करत आहात किंवा मग इतर लोकांना काय करता येईल तुमच्यासाठी, कशा प्रकारे तुम्ही त्यांना मार्गदर्शन कराल? आम्ही संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम हे केलेले आहे. लोकांना जर आमच्या संस्थेमध्ये जोडायचं असेल तर आमचं काही जे काही आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देऊ, त्या माध्यमातून आमच्या संस्थेचं सभासद बना आणि संस्थेच्या माध्यमातून विविध जर उपक्रम त्यांचे काही सुझाव असतील किंवा त्यांचे काही सल्ला असेल तर ते आम्ही त्यांचं स्वीकारू आणि त्यांच्या पद्धतीनुसार जर कुठे आवश्यकता जर वाटत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आमची संस्था नेहमी तत्पर उभी राहील. आणि जर काही मोठे लोक असतील किंवा काही लोकांना जर खरंच पैशांची मदत तुमच्या माध्यमातून होत असेल किंवा काही डोनेशन द्यायचं असेल तर मग ते कसं करता येईल, काय प्रयत्न आहे? खरं सांगायचं म्हणजे आता आमची संस्था ही 5 वर्ष झालेली आहे, 6वं वर्ष सुरू आहे आणि आमची संस्था 12 AG हे 80 या ठिकाणी आमची संस्था रजिस्टर आहे. जर कोणाला डोनेशन द्यायचं असेल, कोणाला इन्कम टॅक्स वाचवायचं असेल तर ते या संस्थेला डोनेशन देऊन आपलं इन्कम टॅक्स वाचवू शकतात आणि आमच्या संस्थेच्या माध्यमातून गरीब व्यक्तीला एक त्यांचं मदत होईल. एक मी ज्यांना कोणाला दान करायचं असेल किंवा मदत करायची असेल त्यांना मी असं एक आवाहन करेन. बिलकुल. खाली नंबर तर दिलेलाच आहे. मी जर तुम्हाला अशी काही इच्छा असेल डोनेशन देण्याची किंवा या संस्थेशी जोडण्याची तर नक्कीच तुम्ही या नंबरवरती संपर्क साधावा. सर या ठिकाणी आपली एक ब्रांच आहे, इथे आपण आपली संस्था ही स्थापन केलेली आहे, पण आणखीनही ब्रांचेस आहेत का कुठे? आणखी नागपूरमध्ये आपण कुठे स्थापिलेली आहे आपली ब्रांच? हो, आमची एक 4 वर्षापूर्वी नागपूर काटन मार्केट चौक गुजरवाटी येथे एक अभिनंदन धर्मार्थ दवाखान्याच्या नावाने एक आमची ब्रँच सुरू आहे. त्याच्या आधी एक आशीर्वाद नगर इथे माळगी नगर चौकाला तिथे एक धर्मार्थ दवाखाना
या नावाने आमचं एक सुरू होतं आणि हे तिसरं संजीवनी डे केअर नावाने या ठिकाणी सुरू झालेलं आहे. छान. यापेक्षा अजून नवीन आमचं काही मोठं स्वप्न आहे. हॉस्पिटल व्हावं असं एक संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे नक्कीच. आणि ते सुरू राहतीलच. बिलकुल. आमच्या शुभेच्छा आहेत सर तुम्हाला की नक्कीच आणखीन जनतेसाठी काय करता येईल, गरीब आणि गरजू लोकांसाठी आमचे शुभेच्छा पण आहेत आणि आम्ही जेवढी जनतेकडनं मदत होईल तेवढी नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. सर मला आणखीन एक प्रश्न विचारावासा वाटतोय की ही जी संस्था आहे, आता जसं गणपती उत्सव झालेला आहे, दुर्गादेवी उत्सव झालेला आहे, असे सामाजिक उपक्रम किंवा मग सामाजिक एकोपा, सामाजिक बांधिलकी जपावी या उद्देशाने तुम्ही आणखीन काही कार्यक्रम घेत असता, आणखीन काही सामाजिक ऍक्टिव्हिटीज राबवित असता? हो, नक्की. आम्ही सामाजिक प्रत्येक मंडळाला देणगी देऊन त्या ठिकाणी आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून आरोग्य मोफत शिबिर आम्ही त्या ठिकाणी छान, छान. आयोजन करत असतो. बरं. जसं एखादा रक्तदान शिबिर असेल हम्म. किंवा कुठलेही समजा तुम्ही आरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्यांना विविध चाचण्या जर त्या ठिकाणी मोफत आम्ही करून देतो आणि औषधीचं वितरण होतं त्या ठिकाणी. बिलकुल, बिलकुल. नक्कीच खूप छान वाटलं सर तुमच्याशी चर्चा करत असताना. खूप छान माहिती तुम्ही दिलेली आहे आणि आमच्या GM न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तर हे होते माझ्यासोबत प्राध्यापक रामजी कावळकर सर. आपण बघितलेलं आहे की या संस्थेविषयी आणखी माहिती आपण त्यांना विचारलेलीच आहे, पण तरी देखील तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील, काही आयडिया असतील, तुम्हाला काही विचारायचंही असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता आणि नंबर आणि ॲड्रेस तर मी खाली दिलेलाच आहे. तरी देखील तुम्ही या संस्थेशी जोडू शकता आणि तुम्हालाही जर गरजू लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्ही ही लिंक त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. तो तास मी इथेच थांबते. बघत राहा गजर महाराष्ट्राचा.